डार्क सर्कलची एक आम समस्या झाली आहे. डार्क सर्कल 50 वर्षाचे झाल्यावर झाली तर काहीच वाटत नाही, पण वयाच्या मानाने आपल्या शरीरात कितीतरी बदलाव झालेला असतो आणि त्या टायमाला आपण केअरही करू शकत नाही. पण मुलींना हे डार्क सर्कल झाले की टेन्शन होते. खास तौर पर मुलींना झाले की जास्तच टेन्शन होते. मुलींना तर डोळ्यांवर जास्तच प्रेम असते. डोळ्यांच्याही केअर खूप करतात. मेकअप करण्यात आय शॅडो आहे, आय लायनर, आय मस्कारा आहे, हे सगळं करतात. मग डोळे सुंदर असतील तर करायला मजा येणार आणि डार्क सर्कल असेल तर ती मजा येणार नाही. तर मी डार्क सर्कल का होतात ते सांगणार आहे आणि जेवणात काय बदल होतात तेही सांगणार आहे. छोटे छोटे उपाय आहेत, घरेलू उपाय आहेत, तुम्ही आरामशीर करू शकणार. 100% रिझल्ट मिळणारच. चला तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. थोडा जर आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर काय काय साहित्य लागतंय ते पाहूया आपण आता. चला तर साहित्य काय काय लागतंय ते पाहूया. आलू एक घेतलेला आहे, म्हणजे एक बटाटा छोटा घेतलेला आहे, दूध आणि विटॅमिन ई चे कॅप्सूल घेतलेले आहे, गुलाबजळ आहे आणि मध घेतलेला आहे, ॲलोवेरा जेल आहे. कशासंगे काय घ्यायचं आहे ते सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा कच्चे दूध घ्यायचे आहे. कच्चे दूध घ्या, तापलेलं घेऊ नका. कच्चे दूध घ्यायचे आहे आणि कॉटन बॉल्स लागणार आहेत. कॉटन घ्या, तुम्ही कोणते घेतलं तरी चालेल. दुधात विटॅमिन B12 असते आणि स्किनचा काळेपणा दूर करते. विटॅमिन ए जो विटॅमिन B6 असते, जे नवीन कोशिकाएं करायला मदत करते, जो की कोशिकाएं बनवायला मदत करते. दुधात कॉटन बॉल्स घालून फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा टाईम असेल तेव्हा डोळ्यावरती लावू शकता. लावून आराम करायचा आहे. आणि रोज रोज बनवायचं होत नसेल तर 2-3 दिवसाचं एकदम बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. चला आपण आता दुसरी रेमेडी पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा एक ग्रेटर घ्यायचं आहे आणि बटाटा घेऊन किसायचा आहे. बटाटा किसून घ्यायचा आहे. बटाट्यामध्ये आयरन, विटॅमिन C, विटॅमिन E, पोटॅशियम आहे. सगळे घटक बटाट्यामध्ये असतात, जे डोळ्यावरचे डार्क सर्कल घालवायला मदत मिळते. सनबर्न, टॅनिंग, पिगमेंटेशन, ॲक्ने सुद्धा कमी करण्यात मदत करते. आलू ग्रेट करून घेऊया आता. बटाटा किसून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, त्याला सोलून घ्यायचे आपण. रस काढून घेऊया. तुम्हाला पाहिजे असेल तेवढा रस काढू शकता. याच्यात तुम्ही काकडीही घालू शकता. काकडी अशी किसून त्याचा रस घ्यायचा, सम प्रमाणात घ्यायचा आहे. आता 1 चमचा ॲलोवेरा घालूया याच्यामध्ये. 1 चमचा घ्या. जेवढं म्हणजे जसं तुम्ही जेवढा आलूचा रस काढणार आहे त्या हिशोबाने घ्यायचा आहे ॲलोवेरा. आणि मिक्स करून घ्यायचे आहे चांगले. मिक्स करायचे आहे चांगले. ॲलोवेरा घालायचा. ॲलोवेरामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज असते. फाईव्ह लाईन्स कमी करण्यास मदत करते. आता आपण यामध्ये मध मिसळणार आहोत. मध थोडासा घालायचा आहे, जास्त पण घालायचा नाही आहे. मधामध्ये नॅचरली शुगर असते, स्किनला टाईट करते व ग्लोईंग बनवते. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. चेहऱ्यावरती लावायचं आहे. खास करके डोळ्याच्या अवतीभोवतीने व्यवस्थित लावून मसाज करायचा आहे आणि 20 ते 25 मिनटं ठेवून नॉर्मल पाण्याने वॉश करायचं आहे. तर चला आता पुढली रेमेडी पाहूया. चला तर अजून एक उपाय सांगते, जे तुम्ही रात्री झोपण्याआधी करू शकता. एक छोटी वाटी घ्या किंवा डबी घ्या. त्याच्यात आपण विटॅमिन E ची कॅप्सूल घ्यायची आहे. विटॅमिन E ची कॅप्सूल घेऊन त्याच्यात रोज वॉटर घालायचं आहे. थोडंसं रोज वॉटर घालून मिक्स करायचे चांगले. रोज वॉटर डोळ्याला थंडक देते. दोन्हीही वस्तू मिसळून बोटाने लावून मसाज करायचा चांगला झोपायच्या आधी आणि मग झोपायचे. सकाळ उठून व्यवस्थित फ्रेश पाण्याने धुवायचं. आपला चेहरा एकदम फ्रेश दिसू लागतो. आणि तुम्हाला जर रात्रीचं नसेल होत तर सकाळी तुम्ही लावू शकता. चेहरा फ्रेश दिसण्यासाठी तुमच्या डोळ्याची चमक वाढेल, सुंदर दिसायला लागेल. आणि आपण आता तिन्ही रेमेडी दावलेल्या आहेत, कुठली तुम्ही करू शकता. आपल्या शरीराला प्रोटीन पुरेसे भेटत नाही,
झोप पूर्ण होत नाही आणि जास्त झोपल्यानंतरही डार्क सर्कल होतात आणि जास्त मोबाईल कम्प्युटर वापरला तरीही आपल्या डोळ्याला डार्क सर्कल होतात. उन्हात जाताना गॉगल घाला त्यामुळे. आणि पाणी भरपूर प्या, हिरव्या सब्ज्या पालेभाज्या खावा, सलाद खावा, जसं काकडी आहे, बीट आहे, असं सगळे खावा, भरपूर पाणी प्यायचे. मग पहा डार्क सर्कल होणारच नाहीत. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेमेडीसोबत भेटूया. बाय बाय.